सो हाय फ्रेंड्स, मी आत्ताच कामावरून आलेली आहे घरी. मला एक इन्सिडेंट तुम्हाला सांगायचं आहे. माझ्यासोबत झालं ते माझ्या मनात राहत नाही, सांगून मोकळी होते मी. तर आज कॉलेज फाटाला भरपूर ट्रॉफिक होती. जिथून मी आले तिकडे भरपूर म्हणजे भरपूर. त्याच्या आधी जोरण नाटकापासूनच ट्रॉफिक होती जिकडे मी राहते तिकडे. त्याच्यामध्ये उतरून निघाली, चाल धरली. म्हणलं किती वेळ ट्रॉफिकमध्ये राहणार, कारण घरी जायचं होतं, घरी पण कामं असतात म्हणून निघाली. सगळं पाय वाढ झाली आणि अचानक एक व्यक्ती मला रस्त्यात भेटला आणि येऊन डायरेक्टली बोलला मला की तुला मी ओळखतो. मी घाबरली, माझी हवा टाईप गेली. म्हटलं आता हा कोण आहे का माहिती नाही, याला ओळखत नाही मी एकतर पहिलं. आणि कारण माझ्या डोक्यात पहिलं आली की तिथे एक रिक्षावाल्याने मध्ये तिथं बाईचा खून केलेला दागण्यांसाठी. तर माझ्या डोक्यात ते होतं. मी भरपूर घाबरले. मी एवढी स्पीडमध्ये चालत होती ना, तरी पण तो माझ्या मागून इतकं झाला. चांगलं होतं, त्याच्या मनात काय नाही, माझी हवा टेट झालेली त्याला बघून अर्धी. आणि तो त्याने मला बोललं की तुला मी इन्स्टावरती तुझे व्हिडिओ बघतो, तू अपडेट असतेस तर. पण ते ऐकून खुश पण झाली मी, आणि घाबरलेली पण होती तेवढीच. की म्हटलं हा का मला एवढा विचारतो क्वेश्चन. भरपूर घाबरलेली मी. पण त्याच्यावरून एक कळलं की माझ्या व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत आणि मी लोकांच्या मनात घर करून बसायला चालू केलेलं आहे. बरेच ठिकाणी एवढ्या मोठ्या करंजड्यामध्ये त्याने मला ओळखलं. ह्याचा अर्थ माझी ओळख वाढत चालली आहे, सगळ्यांपर्यंत मी पोचत चालले आहे. त्याच्यामुळे मला भरपूर मी खुश आहे ह्या गोष्टीमुळे. आधी तर घाबरलेली भरपूर. त्या दादाला सॉरी बोलते, ज्याने माझी जर व्हिडिओ बघितली तर पहिलं की त्याला मी थँक्यूसुद्धा बोलले नाही. एवढी घाबरलेली मी फटाफट चालायला सुरुवात केली. लक्षसुद्धा देत होते त्याच्याकडे. तो बिचारा मला विचारतो की कुठल्या साईडची. मी काहीच बोलले नाही, मी आपली चालते आहे. आणि भरपूर घाबरलेली. पण आजकाल भरोसा नाही कोणाचा की काय होईल सांगू नाही शकत. त्याच्यामुळे आपल्याला माइंडसेट करूनच हुशारीने राहायला पाहिजे. बरोबर होते ना. त्याच्यामुळे त्या हिशोबाने की मी दिमागामध्ये घेऊन मी सरळ चालत होते. त्याच्या मनात काय नव्हतं, पण मला मी भरपूर घाबरले. त्याने एवढंच फक्त बोलले की मी तुला इन्स्टावरती बघितलं आणि चांगले व्हिडिओ बनवते, एवढंच फक्त बोलले. मी त्याला थँक्यूसुद्धा नाही बोलले. फटाफट एक पाऊस एक येत होता आणि निघाला. सो एवढंच म्हणायचं की मला तुम्ही भरपूर ओळखायला लागलात. इथेच नाही, बाहेर पण बरीच जणं मला बोलतात की व्हिडिओ छान बनवतो. म्हणजे मनाला आनंद वाटायला लागला की मी लोकांच्या मनामध्ये घर करायला लागले. खूप खुशी झालेली. थँक्यू सगळ्यांना.